गजाननाला वंदन करून मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 16वा अध्याय सांगत आहे, जे श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्ती होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यानंतर श्रीकृष्ण भगवान पुन्हा म्हणाले, हे अर्जुना, त्यांनी दैवी संपत्ती प्राप्त झाली आहे आणि ज्यांना आसुरी संपत्ती प्राप्त झाली आहे त्या पुरुषांची लक्षणे वेगवेगळी सांगतो. त्यापैकी भयाचा सर्वतः अभाव, अंतःकरणाची चांगल्या प्रकारे स्वच्छता, तत्वज्ञानाकरिता निरंतर ध्यान योगामध्ये दृढ स्थिती आणि सात्विक दान, तसेच इंद्रियांचे दमन, भगवंताचे पूजन आणि अग्निहोत्राधिक उत्तम कर्माचे आचरण, तसेच वेदशास्त्राचे पठनापूर्वक भगवंताच्या नामाचे आणि गुणांचे कीर्तन आणि स्वधर्म पालन करण्याकरिता कष्ट सहन करणे, तसेच शरीर आणि इंद्रियासहित अंतःकरणाची सरळता आणि मन, वाणी आणि शरीराचे कोणत्याही प्रकारचे कोणालाच कष्ट न देणे, तसेच योग्य आणि प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणारावरही क्रोध न करणे, कर्मामध्ये कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, तसेच अंतःकरणाची उपरामता म्हणजेच चित्ताच्या चंचलतेलाच अभाव, कोणाचीही निंदा इत्यादी न करणे, तसेच सर्व भूत प्राण्यांच्या बाबतीत निर्हेतू दया, इंद्रियांच्या विषयासोबत संयोग झाला तरीही आसक्ती न होणे आणि कोमलता, तसेच लोक आणि शास्त्र यांच्या विरुद्ध आचरण करण्याची लाज आणि निरर्थक प्रयत्नांचा अभाव आणि तेज, क्षमा, धैर्य, अंतर्बाह्य शुद्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः.